किचनमध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. मी आपलं टमाट्याची चटणी बनवायची आणि अलग अलग पद्धतीची चटणी बनवायची. कशी चटणी कोणी गॅसवर भाजून करतं, कोणी अशी चिरून करतं. मी आता हे साधी सिंपल चटणी आणि वेळ लागत नाही, टाईम लागत नाही आणि छान लागते खायला पण. मी आता हे टमाटे घेतले, असे 8-9 टमाटे घेतले आणि असे चिरले, कापले आणि ह्या 5-6 मिरच्या घेतल्या आणि लसूण थोडासा जास्त घेतला आणि ताव्यावर आपल्याला हे टमाटर ठेवायचे. तेल टाकायचं थोडं थोडं, असं चारही बाजूला असं लागलं पाहिजे तेल ताव्याला आणि त्याच्यावर असं आपल्याला एक 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 असं तावा गरम झाला हे तेल असं लावून घ्यायचं, कारण आपल्याला तेलावरच आणि वाफेवरच भाजायचे टमाटे. आणि तुम्ही आता भाजताना याच्यावर गॅसवर टमाटर भाजायचं नाही, गॅसवर भाकरी भाजायचं नाही, त्यांना कॅन्सरची बिमारी व्हायला लागली. असं टमाटर भाकरी भाजायच्या. असे आपले मिरची टमाटर छानपैकी टाकून ठेवले, लसूण टाकला, भाजून छान लागते. आणि गॅसवर मी पहिले टमाट्याची चटणी बनवायची, पण ते आता बनवत नाही, कारण ते सांगितलं की असं टमाटर भाजायचं किंवा भाकरी भाजायचं गॅसवर जाळावर, त्याच्यामुळे तो कॅन्सरचा प्रकार व्हायला आहे. त्याच्यामुळे हे असे टमाटे भाजून घ्यायचे आणि परत एकदा असे भाजले का असे पलटी करून घ्यायचे आणि काळे होऊ द्यायचे, थोडेसे काळे लाल लाल बर्गंडी कलर. आणि मग नंतर आपल्याला मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये ठेचून पलटी करायचे आपल्याला. आता थोडे थोडे काळे झाले ना, मग ते बर्गंडी कलर लाल चटणी आपली काळी दिसते ना, काळी नाही दिसू द्यायची, थोडेसे लाल दाखवायचे. आणि हे असं भाजून घेतले ना, खमंग लागतं आहे खायला पण छान आणि खमंग पण लागतं आहे. घेतला पहिला थोडा, कारण जास्त लाल करपलेला चांगला वाटत नाही ना, म्हणून लसूण मिरची काढून घेतली आणि थोडी कोथिंबीर टाकायची. आणि आता टमाटर काळे झाले आणि असे भाजले तर छान लागतात, खमंग लागतात. आता आपल्याला हे गॅस बंद करून टाकायचा आणि आपल्याला हे सगळे टमाटे असे काढून घ्यायचे आणि असं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि वाटून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं, बस. अशी टमाटरची चटणी छान झाली आणि तुम्ही पण करून बघा आणि खायला टेस्ट लागते. आणि धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.